नमस्कार मंडळी, दीपाली रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण इथे मस्त असा उन्हाळी वाळवणमधला उपवासाचा एक पदार्थ बघत आहोत, तो म्हणजे बटाटा साबुदाण्याची चकली। ही चकली बनवायला एकदम साधी, सोपी आणि सिंपल आहे। अगदी कमी साहित्यामध्ये भरपूर अशा या चकल्या आपण बनवून तयार करणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकताय 2 चकल्या देखील मी तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि मस्त अशा दुप्पट या चकल्या छान अशा आपल्या फुलत आहेत। याच्यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल या चकल्या किती मस्त अशा बनलेल्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकताय चकलीला मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे। एकदम मस्त अशा खुसखुशीत कुरकुरीत अशा या आपल्या बटाटा साबुदाण्याच्या चकल्या इथे बनलेल्या आहेत। त्यासाठी इथे मी साबुदाणा अर्धा किलो घेतलेला होता। हा साबुदाणा मी स्वच्छ धुवून 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। त्यानंतर मी इथे 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत। अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला इथे 1 किलो बटाट्याचा वापर करायचा आहे। बटाटे उकडताना जास्त ओव्हर कुक करायचे नाहीत, अशा प्रकारे बटाटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। नंतर एका खिसणीने हे सर्व बटाटे आपण खिसून घेणार आहोत। बटाटे एकसारखे खिसून घ्यायचे आहेत। बटाट्यांमध्ये गाठी बिलकुल राहू द्यायच्या नाहीत, म्हणजे आपल्याला चकल्या बनवताना बिलकुल त्रास होत नाही आणि आपल्या चकल्या एकसारख्या पडल्या जातात। तर अशा प्रकारे सर्व बटाटा मी व्यवस्थित असा एकसंध असा मी खिसून घेणार आहे। इथे मी सर्व बटाटा खिसून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण जो अर्धा किलो शाबूचे तांदूळ भिजवून ठेवलेले होते, ते सर्व शाबूचे तांदूळ आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। अर्धा किलो शाबू तांदळासाठी 1 किलो बटाट्याचे प्रमाण व्यवस्थित आहे। आता हा सर्व शाबूचे जे तांदूळ आहेत ते याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। नंतर याच्यामध्ये 1-2 चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्हाला लाल मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक वाटून टाकली तरी चालेल। आता सर्व व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे मिरची पावडर, मीठ टाकलेलं आहे हे सर्व मसाले आपल्या बटाटा आणि शाबू तांदळामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतात। हाताने हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व मिक्स करून एक गोळा तयार करून घेतलेला आहे। इथे मी अशा प्रकारे एक सोऱ्या घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अशी एक चकलीची जी चकती असते ती घालायची आहे। नंतर याला आतल्या साईडून थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे मिश्रण आहे ते सोऱ्याला चिटकत नाही। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेले जे बटाटा शाबू तांदळाचं जे मिश्रण आहे ते या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे। मिश्रण भरताना सर्व व्यवस्थित असं पॅक भरून घ्यायचं आहे। हवा बिलकुल राहू द्यायची नाही, म्हणजे आपली चकली तुटत नाही, एकसारखी पडली जाते। मिश्रण भरून घेतल्यानंतर व्यवस्थित असं खाली प्रेस करून घ्यायचं आहे। नंतर वरून छान असं याचं वरचं जे झाकण आहे ते पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। इथे आपण तेलाचा एकही थेंब वापर केलेला नाही आणि जसं जमल जशा तुम्हाला शेपमध्ये हवे आहेत, लहान मोठ्या, त्या शेपमध्ये तुम्ही इथे या चकल्या घालून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त अशा चकल्या आपल्या पडत आहेत, तुटल्या देखील जात नाहीत। सर्व चकल्या व्यवस्थित अशा मी इथे करून घेतलेल्या आहेत। मस्त अशा आपल्या चकल्या बनलेल्या आहेत, अजिबात तुटलेल्या नाहीत। आता या चकल्या मी 2 उन्हामध्ये छान अशा कडकडीत वाळवून घेणार आहे। 2 दिवसानंतर तुम्ही इथे पाहू शकता चकल्या आपल्या मस्त अशा कडकडीत वाळलेल्या आहेत। त्या चकल्या आता मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे। कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेणार आहे, त्याच्यामध्ये 2 चकल्या टाकणार आहे। तर तुम्ही ते पाहू शकताय चकल्या टाकल्यानंतर मस्त अशा दुप्पट तिप्पट छान अशा फुलल्या जात आहेत। याच्यावरूनच तुम्हाला समजलं असेल आपल्या चकल्या किती मस्त झालेल्या आहेत। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।